कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। शिवसेना नेते आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी काल महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना सभा चांगलीच गाजवली। यावेळी जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांना अर्चना पाटील यांना मोठी लीड द्यायची आहे असं आवाहन सावंत यांनी जनतेला केलं असून विरोधक जेव्हा समोर येतील तेव्हा मी माझ्या भगिनीसमोर छातीचा कोट करून उभा राहील असंही सावंत यांनी ठणकावून सांगितलंय। माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चनाताईला ह्या ठिकाणी लीड द्यायचा एवढं तुम्हाला आव्हान करतो। आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी येथे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बूथ कमिटी अध्यक्षांची बैठक संपन्न झाली। आमदार राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली असून टोपे यांनी उपस्थित सर्व बूथ अध्यक्षांशी संवाद साधलाय आणि त्यांच्या समस्या आणि सूचना ऐकून घेतल्या। तसेच येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी एकनिष्ठ राहून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन राजेश टोपे यांनी उपस्थितांना केलंय। यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि मतदारसंघातील बूथ कमिटीचे अध्यक्ष उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले हे येत्या 23 एप्रिलला सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय। मुश्ताक अंतुले यांना काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संबोधलं जातं, मात्र त्यांच्या या पक्ष प्रवेशाच्या निर्णयाने सर्वांना धक्काच बसलाय। मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र असून रायगड लोकसभेत सुनील तटकरे यांना अल्पसंख्याक समाजाच्या मतांची साथ मिळावी याकरिता तटकरे हे करत नाहीत ना अशी चर्चा सध्या सुरू आहे। काल रत्नागिरी सिंधुदुर्गात मोठे शक्ती प्रदर्शन करत नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। रत्नागिरीत दुपारी कडाक्याचं ऊन असूनही आपल्या नाडक्या नेत्याला साथ देण्यासाठी राणे समर्थक या भव्य रॅलीत सहभागी झाले होते। याबद्दल नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले तर आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीच्या श्रेष्ठींचेही आभार मानले। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शेख तौसिफ अब्दुल सत्तार, सादिक इब्राहिम शेख आणि उदयनभान नवनाथ राठोड या 3 उमेदवारांना आपला पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर 30 इच्छुक उमेदवारांना 68 नामनिर्देशन पत्राचं वाटप करण्यात आलंय। 25 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 29 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी श्री क्षेत्र निनाम पाडळी येथील सासनकाठीचं दर्शन घेतलंय। या सासनकाठीला वाडी रत्नागिरी येथील चैत्र यात्रेत महत्त्व असतं। वाडी रत्नागिरी चैत्र यात्रा ही 23 एप्रिलला संपन्न होणार असून या यात्रेत सहभागी होण्याकरिता अनेक मानाच्या सासनकाठ्या येत असतात। श्री क्षेत्र निनाम पाडळी येथील सासनकाठीला या यात्रेत महत्त्वाचं स्थान असून गावकरी वर्षानुवर्षे पायी चालत सासनकाठी घेऊन वाडी रत्नागिरी येथे जातात। गेवराई तालुक्यातील धोंडाई येथे उपजीविका फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय। जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने ही उपजीविका फुटली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, पण याची माहिती नागरिकांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाला दिल्यानंतर जायकवाडी पाटबंधारे विभागाने तत्काळ सदरील पाणी बंद केलंय, पण तोपर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती। अंबेजोगाई जवळील महामार्गावर भरधाव वेगात आलेली कार पलटी होऊन त्याचा भीषण अपघात झालाय। यामधील आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचं मोठं नुकसान झालंय। मतदान जनजागृती अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहिमेचा काल रायगडमधील खालापूर तहसील कार्यालयात शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंघला यांच्या आदेशाने आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली असून या मोहिमेद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली आहे।
रणरणत्या उन्हात शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत खानदेशातील भाविक चैत्रोत्सवानिमित्त नाशिकच्या सप्तशृंग गडाकडे कूच करतात। अंबे माता की जय, सप्तशृंगी माता की जय या जयघोषात पायी मजल करत देवी भक्तांचे मालेगाव मार्गे नांदुरी गडाकडे प्रस्थान सुरू आहे। खानदेशातील धरणगाव, धुळे, नरडाणे, नंदुरबार, साक्री, शिरपूर आणि जळगाव या भागातून पायी येणाऱ्या भाविकांमुळे जुना मुंबई आग्रा महामार्ग गर्दीने ओसंडून वाहतोय। पायी जाणाऱ्या या भाविकांमध्ये तरुणांची संख्या अधिक जातीय। दरम्यान मालेगाव भागातील समाजसेवी संस्था या भाविकांना भोजनासह गोळ्या औषधांची सेवा पुरवतायत। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।